पाठवणारी अशी बातमी आहे, कारण HMPVच्या व्हायरसची भारतामध्ये एंट्री झाल्याची माहिती आहे। भारतीयांची चिंता वाढलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत चायनामध्ये ज्यानं धुमाकूळ घातलेला होता तो HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री झाल्याची माहिती आहे आणि भारतामध्ये पहिला रुग्ण आढळलाय। बंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला आहे, तर 8 महिन्यांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। चीनमधील HMPVच्या उद्रेकाबाबत संपूर्ण जग चिंतेत असताना भारतातील बंगळुरू शहरामध्ये या विषाणूमुळे पहिलं प्रकरण आता समोर आलेलं आहे। एका चिमुकलीला याची लागण झाल्याची माहिती आहे, तर भारतातील बंगळुरू इथे एका 8 महिन्यांच्या बाळाला मानवी मेटापेनिव्हायरस हे देशातील हे पहिलं ज्ञात प्रकरण असल्याचं निदान झालेलं आहे। तर HMPV फुफ्फुस आणि वायू मार्गांवर परिणाम करणारा श्वसन विषाणू आहे। लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली ज्यांची आहे त्यांना त्याचा जास्त धोका आहे। लक्षणं इतर श्वसन संक्रमणांची नक्कल करतात आणि सामान्य औषधांनी व्यवस्थापित केली जाऊ शकतात असं तज्ञ सांगतात, तर सहसा हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते असंही तज्ञ सांगतात। मात्र